आता आपल्या सोबत येथील केडगाव गावातील मतदान प्रतिनिधी किरण देशमुख हे आहेत. नेमका आतमध्ये काय प्रकार घडलेला आहे, नेमकं मतदारांशी काय होतंय आणि त्यांच्यासोबत काय होतंय आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते, सहकारामध्ये आपलं स्वागत आहे. नेमका काय प्रकार घडलेला आहे, कशामुळे गोंधळ होतोय, लोकांना एवढे वेळ का लागत आहे मतदान करण्यासाठी? आज केडगाव गावठाण बूथ क्रमांक 80 आणि बूथ क्रमांक 113 असे दोन बूथ एक प्राथमिक शाळा केडगाव या ठिकाणी आहेत. त्यातल्या बूथ क्रमांक 80 मध्ये तब्बल 1350 ते 1400 मतदार आहेत. परंतु त्या ठिकाणी असणारे प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांचं नाव माहीत नाही. ते सकाळ धरून मतदान प्रतिनिधी असतील, आपल्या त्या भागातले मतदार असतील यांच्याशी आरेरेवीच्या भाषेत बोलत होते. म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या हेतूमध्ये काही मला शंका निर्माण झाली. त्यानंतर मी या निवडणूक निर्णय अधिकारी माननीय तहसीलदार साहेब अरुण शेलार यांना मी फोन केला. पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आणि उन्हामध्ये किमान 200 महिला तात्काळात होत्या आणि आम्ही त्यांना विनंती केली की मतदान प्रक्रिया जोरात होण्यासाठी आपण प्रयत्न करा. ते आम्हाला हातवारे करून आरेरेवीच्या भाषेत बोलत होते. पोलिसांनी आणि मग प्रशासनाने हे करून ती यंत्रणा नंतर कार्यान्वित केली. परंतु असे कोण प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत ज्यांच्यामुळे असं कुठेच नाही. मतदान लाईनीमध्ये जवळजवळ 200 महिला उभ्या होत्या. त्यांना रिक्वेस्ट केली तरी ते आरेरेवीच्या भाषेत बोलत होते. एवढीच मी तक्रार तहसीलदारांकडे केलेली आहे. निश्चितच येथील मतदान बूथवर जे काही महिला उन्हामध्ये तात्काळ उभ्या होत्या आणि जे काही लोकांना त्रास होत होता आणि आतमधील काही अधिकारी ते वेगळ्या पद्धतीने मतदारांशी आणि तेथील बूथ प्रतिनिधींशी वागत होते असा येथील प्रतिनिधींनी सुद्धा आरोप केलेला आहे. आता आपण सध्या केडगाव गाव येथील मतदान बूथवर आहोत आणि याच्यामुळे येथे महिलांची खूपच गर्दी दिसत आहे. येथे संत गतीने मतदान सुरू आहे असं येथील पोलिंग एजंट लोकांचा सुद्धा आरोप आहे. नेमका काय विषय आहे, काय होतंय हे आता आपण जाणून घेऊया. नमस्ते, सहकारामध्ये आपलं स्वागत आहे. नेमका काय विषय चाललेला आहे, एवढं संत गतीने का सुरू आहे? केडगाव गावठाणामधील 80 आणि 113 या बूथ क्रमांकामध्ये जे प्रकार घडलेला आहे ते एकदम जी निवडणूक चालली आहे त्या मतदानाचा एकदम संत गतीने काम चालू आहे. जे मतदान अधिकारी जे असतात आतमध्ये ते आरेरेवीची भाषा हे मतदानाला करतायत आणि जवळजवळ 100-200 लोक याच ठिकाणी मैदानाच्या बाहेर उभे आहेत उन्हामध्ये आणि त्यांना जे अधिकारीची वागणूक देतात त्या आधी ते चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली जाते. त्याच्यावर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की त्यांच्यावर काय असेल ती कारवाई करावी आणि मतदारांना त्यांचा अधिकाराचा बचाव करता मार्ग खुला करावा. निश्चितच की बाबा अधिकाऱ्यांच्या इथं थोड्या संत गतीने मतदान सुरू आहे असं सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना उन्हात उभं राहावं लागतं किंवा महिलांना राहावं लागतंय असंही सांगितलं जात आहे. सहकारनामासाठी अब्बास शेख, केडगाव, दौंड.